वेलकम बॅक टू SSN अपडेट्स. आजच्या व्हिडिओमध्ये क्रिकेट विश्वातील काही बिग अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज आणि इंटरेस्टिंग स्टोरीज पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आयसीसीचा मोठा प्लॅन, ओडीआय क्रिकेटमध्ये होणार मोठा बदल. आयसीसी सध्या वन डे क्रिकेट म्हणजे ओडीआय फॉर्मॅटमध्ये मोठा बदल करण्याचा विचार करत आहे. रिपोर्ट्सनुसार भविष्यात बायलॅटरल ओडीआय सिरीज फक्त वर्ल्ड कपच्या आधीच्या 18 महिन्यामध्ये खेळवल्या जाऊ शकतात. आयसीसीचा उद्देश स्पष्ट आहे. ओडीआय क्रिकेटची व्हॅल्यू वाढवणे, मॅचेस अधिक कॉम्पिटिटिव्ह बनवणे आणि फॅन्समध्ये पुन्हा इंटरेस्ट निर्माण करणे. सध्या हा फक्त प्रपोजल आहे, फायनल डिसिजन अजून झालेला नाही. जर हा नियम लागू झाला तर क्रिकेटचं फ्युचर कसं बदलेल? तुमचं ओपिनियन कमेंटमध्ये नक्की सांगा. ऑस्ट्रेलिया पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन 7व्यांदा जिंकला. वुमन्स T20 वर्ल्ड कप मध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने डॉमिनन्स सिद्ध केलं. फायनलमध्ये शानदार परफॉर्मन्स करत ऑस्ट्रेलियाने तब्बल 7व्यांदा T20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली आहे. या स्पर्धेतील आणखी एक खास गोष्ट म्हणजे बेथ मोनी ला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड मिळाला. विशेष म्हणजे ती आता T20 वर्ल्ड कप इतिहासात 2 वेळा हा अवॉर्ड जिंकणारी खेळाडू ठरली आहे. हा विक्रम पुरुष क्रिकेटमध्ये फक्त विराट कोहली आणि महिला क्रिकेटमध्ये बेथ मोनी यांच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या या शानदार विजयाबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. टीम इंडियाचा T20 फॉर्मॅट मधला स्ट्रगल अजूनही सुरूच आहे. भारतीय संघाच्या शेवटच्या 4 T20 सामन्याचा रेकॉर्ड पाहिला तर 3 सामने पराभव. इंग्लंड विरुद्धच्या ताज्या सामन्यातही टीम इंडियाला 4 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. आता पुढच्या सामन्यामध्ये भारतीय संघ कमबॅक करतो का, याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष असेल. तुमच्या मते टीम इंडियाचा सततच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण काय? कमेंट करून नक्की सांगा. इंडिया ए ची डबल सेलिब्रेशन. इंडिया ए संघाने श्रीलंका दौऱ्यावर दमदार परफॉर्मन्स करत डबल सक्सेस मिळवला आहे. सर्वप्रथम इंडिया ए ने ओडीआय सिरीज जिंकली आणि त्यानंतर अनऑफिशियल टेस्ट सिरीज वरही कब्जा केला. या दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंनी शानदार खेळ करत टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी जोरदार दावा केला आहे. फ्युचर स्टार्स म्हणून अनेक खेळाडूंनी आपली छाप सोडली आहे. या युवा खेळाडूमध्ये तुम्हाला टीम इंडियामध्ये कोणाला पाहायला आवडेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. इरफान पठाण म्हणाले, रजत पाटीदारला चान्स द्या. माजी भारतीय ऑलराऊंडर इरफान पठाण यांनी रजत पाटीदारच्या सपोर्टमध्ये मोठं स्टेटमेंट दिलं आहे. त्यांच्या मते सध्याच्या टीम इंडिया T20 स्क्वॅडमध्ये लेफ्ट हँड बॅटर्स जास्त आहेत. त्यामुळे टीम बॅलन्ससाठी रजत पाटीदार सारख्या राईट हँडेड बॅटरला संधी देणं गरजेचं आहे. इरफान यांनी असंही म्हटलं की पुढच्या T20 वर्ल्ड कप पर्यंत अजून वेळ आहे आणि हा योग्य काळ आहे न्यू प्लेयर्सला ट्राय करण्याचा. आता सिलेक्शन कमिटी रजत पाटीदारला संधी देते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुमच्या मते रजत पाटीदारला टीम इंडियामध्ये चान्स मिळायला हवा का? कमेंट करून नक्की सांगा.